आपले लाडके आहेत. आपण त्यांना अनेक वेळा मालिकांच्या विश्वात भेटतो, मालिकांच्या सेटवर भेटतो, कुठल्या अवॉर्ड फंक्शनला भेटतो. पण आत्ता मी त्यांना भेटलेले आहे नाट्यगृहात आणि हीच खरं तर गोष्ट वेगळी आहे. अक्षरा आणि शर्मिला दोघंही खूप आपले लाडके आहेत आणि खूप छान वाटतं की तुम्ही ब्लू एका थीम झाली आणि आज ब्लू आपली. टीम. तुम्ही एवढं मनावर घेतलंय त्यामुळे मी पण लगेच तयार झाले. पण सो हे असंच झालंय ऑर्गॅनिकली, आपण काही ठरवलं नाही. ट्युनिंग नाही, खरंच छान वाटतंय तुम्हाला दोघांनाही इतक्या सुंदर नाटकात एकत्र हे सगळेच म्हणजे हर्षदाताई एकतर खूप वर्षांनी, सुनील बर्वे आणि तुम्ही सगळेच एकत्र आहात आणि मला माहिती आहे तुमच्या दोघांचंही नाटकाचं प्रेम किती खरं, सच्च आणि पहिल्यापासूनचं आहे हे माहिती आहे मला. तर खूप छान वाटतंय. कसा हा सगळा योग जुळून आला शर्मिला? मला नाही माहीत, मला असं वाटतं मी खूपच नशीबवान आहे. कारण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते कुठलाही प्रोजेक्ट निवडताना की माणसं कशी आहेत, ती रिक्वायरमेंट पण परत एकदा फुलफिल झाली आहे आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मला चांगली माणसं मिळतात. तर मला खूप छान वाटतं आहे की सगळेच इतके कमाल आहेत आणि ॲक्टर म्हणून तर सगळे अफलातून आहेतच, पण माणूस म्हणून इतकी गोड माणसं मला परत एकदा मिळाली आहेत. तर थँक्यू गणपती बाप्पा मोरया. आणि अक्षर खूप काळाने खूप काळा नाही म्हणजे कोविडच्या वेळी मी झुंड नावाचं नाटक करत होतो आणि ते कोविड आला आणि ते बंद झालं. तेव्हापासून एक 5-6 वर्ष झाली की मला Then you got busy. या आय गॉट बिझी म्हणजे टेलिव्हिजनमधून फुरसतच मिळत नव्हती. असं नव्हतं की नाटकं येत नव्हती, पण मला तसं करायचं नव्हतं. म्हणजे मालिका करता करता 3च तास तालमींना द्या आणि तुम्ही मालिकेचं पण प्रेशर घ्या, तसं नको होतं. मला हवं होतं की 2 सिरियलच्या मधल्या गॅपमध्ये मला पाहिजे. आणि कर्मधर्म संयोगाने उमेशचा मला मेसेज आला की असं असं करतोय. पहिल्यांदा तर उमेशचा मेसेज आला, तिथेच एक्साइटमेंट सुरू झाली होती की उमेश आणि प्रिया करतायत, त्यामुळे त्यांच्यासारखे प्रोड्युसर्स आपल्याला मिळणं हेच एका नटासाठी म्हणजे आणखी काय हवं आहे. बरं, इथे ते थांबलं नाही, कारण नंतर कळलं सुनील सर आहेत. सुनील सरांना मी म्हणजे नाथा कामत त्यांनी जे केलं होतं व्यक्ती आणि वल्ली, तेव्हापासून मी फॅन होतो. म्हणजे ती ज्या सटलटीनं त्यांनी काम केलं होतं, त्यामुळे मी वाटच बघत होतो की कधी मला ती संधी मिळते. ते मिळालं. बरं, तिथे ते थांबलं नाही. मला कळलं शर्मिला आहे, हर्षदाताई आहे, अद्वैत आहे. अद्वैत बरोबर तर म्हणजे अद्वैत माझा सुपर सिनियर अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सला. आणि त्यावेळेस अशी एक संधी होती की तो आम्हाला स्टुडंट प्रोडक्शन करणार होता, पण नेमकं काही कारणांमुळे ते झालं नाही. त्यामुळे जवळपास एक 15 वर्षांपासून मी वाट बघत होतो त्याच्यावर असं येणार होतं ते. वा वा, क्या बात आहे. आणि कसं आता या नाटकातले काय रोल असणार आहे? तुझं काहीतरी वेगळंच रूप, अंदाज, अवतार मी खरं तर कॉन्शियसली नेहमी प्रयत्न करते की रिपिटेटिव्ह काम नको किंवा तशाच पद्धतीचे रोल मिळू नये, म्हणून मी थांबते. आणि मागच्या नाटकानंतर मी वर्षभर थांबले. मला खूप ऑफर्समध्ये आल्या होत्या, पण मी नाही 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 म्हणत गेले आणि आय एम ग्लॅड की मी त्या सगळ्या प्रोजेक्ट्सला नाही म्हणाले, कारण मी या अशा एका रोलची वाट बघत होते. कारण मागच्या नाटकातला माझा जो रोल होता त्यानंतर माझ्या स्वतःकडूनच अशा अपेक्षा वाढल्या की नाही, आता अजून चॅलेंजिंग करूयात आपण काहीतरी. कलाकार म्हणून एक नवीन शाळा सुरू होते, नवीन नाटक, नवीन कॅरेक्टर, म्हणजे एक नवीन शाळेत आपण जात होतो. आता मला एका मोठ्या अजून वरच्या शाळेत जायचं होतं, वरच्या वर्गात जायचं होतं, म्हणून मी वाट बघितली आणि तसा रोल माझ्याकडे आला. आणि हा अशा पद्धतीचा रोल मी कधीच केलेला नाही आहे, कारण मी मुळात इंडियन नाही आहे. या नाटकात एक ब्रिटिश जर्मन कॅरेक्टर आहे, त्यामुळे थोडं भाषा, शब्द याच्यावरती, मॅनरिझम कसं असणार आहे का तिकडेच बघ. आता नाही मी सांगणार, नाही तर ना ते पहिलं आल्या आल्या जे जी कसंही मजा असू दे, ते धमाकेदार असणार एवढं नक्की. कारण खूपच भन्नाट काम करते. म्हणजे पहिल्या दुसऱ्या दिवसांपासूनच आम्हाला ते जाणवत होतं की ती ज्या पद्धतीत ते पकडते ना कॅरेक्टर, म्हणजे लोक वेडे होणार आहेत. थँक्यू. हे मोटिवेशन मी जे बोलले की चांगली लोक म्हणजे हेच जे मोटिवेशन, आपल्याच आसपासची लोक आपल्याला इतकं हे करतात की तू छान करतेस, करू शकतेस, इन्स्पायर करतात. आधीपासूनच यायचं का आता नाही जर्मन. खरं तर पुण्यामध्ये मी कॉलेजला असताना खूप जर्मन शिकायची लोक, सगळेच जातात ना, जर्मन, जॅपनीज, जर्मन आणि काय काय, ते सगळे शिकायचे. आणि मीच होते अशी आमच्या आसपास ग्रुपमध्ये, कॉलनीत, की जी जर्मन शिकत नव्हते. आणि मी सगळ्यात वेगळं म्हणजे मी चायनीज शिकायला गेले, चायनीज, मॅन्ड्रीन. आणि तेव्हा सगळ्यांचं असं झालं होतं की तू चायनीज का शिकतेस, आणि आत्ता शिकत असतील लोक चायनीज वगैरे, तेव्हा नव्हती शिकत. तर त्यांना असं झालं तू वेडीच आहेस. हां, चायनीज खात होते फक्त, इंडियन चायनीज. तर तेव्हा असं म्हणजे मला उत्सुकता, क्युरिओसिटी म्हणून मी शिकायला गेले होते, पण जर्मन नाही शिकले. तर ते देव म्हणतो ना, असं केलंस काय, थांब जरा, आता तुला ते चॅलेंज देतोस. तर ते तसं आलं माझ्याकडे चॅलेंज. तर जर्मन नाही येत मला, पण मी आता या नाटकासाठी म्हणून थोडं थोडं अजून शिकती आहे. ते राहणार आहे प्रयोगागणिक, ते अजून थोडं थोडं काहीतरी ॲड होईल कदाचित.
आणि हर्षदाताई पहिल्यांदा म्हणजे खूपच काळाने करते, त्यामुळे तिचं एक स्टेजवर येणंच तिच्यासाठी एक वेगळा इमोशनल फॅक्टर होता आणि तुम्ही असणं तिला खूप छान वाटत होतं, तेही ती आत्ता आम्हाला म्हणली. तर कसं होतं तिच्या हर्षदाताई म्हणजे एक मॅजिक आहे ॲक्च्युली. आणि जेव्हा कधीही ती परफॉर्म करते ना, एक मॅजिकल एक्सपिरियन्स असतो तो. ती एक वेगळीच असते म्हणजे कुठल्या परफॉर्मन्स. म्हणजे आता नुकताच आम्हाला तो अंदाज आला, ट्रेलर केलं आम्ही तेव्हा. कारण पहिल्यांदाच असं झालेलं आहे मराठी रंगभूमीवर की कुठल्या तरी नाटकाचं एक ट्रेलर येत आहे. ते आम्ही केलं त्यावेळी जो काही अनुभव होता, नंतर मी बोललोही हर्षदाताईंशी की मी म्हटलं ताई तुम्ही आप छा जाओगे. कारण त्यांच्याकडे ते आहे म्हणजे स्टेजवरती पाऊल ठेवल्या ठेवल्या तुम्ही एका कॅरेक्टरमध्ये शिरून जे काही तुम्ही ती जी मॅजिक आहे ना ती क्रिएट करते. आणि त्याच्यामुळे तिच्याबरोबर काम करणं मी पहिल्यांदाच करतो आयुष्यात, पहिल्यांदा तिच्याबरोबर काम करतो. म्हणजे टेलिव्हिजनचं काम तिने बघितलेलं आहे माझं, मी बघितलेलं आहे तिचं. पण नाटकात एक वेगळ्या एनर्जीने ती काम करते, त्यामुळे खरंच खूप शिकण्यासारखं आहे त्यातून. काय बात आहे. तुमचं सासू सून कसं रंगतं? येस. मम्मा हर्षदाताई म्हणजे मम्मा माझी. तर ती कलाकार म्हणून, एक ॲक्टर म्हणून तिचं वर्क एथिक असेल किंवा तिचं जे टॅलेंट आहे ॲक्टर म्हणून, त्याच्याबद्दल तर मला आय ऑलवेज रिस्पेक्ट हर अँड लुक अप टू हर अँड गेट इन्स्पायर्ड बाय हर. पण त्याही पलीकडे आमचं एक नातं आहे आई मुलीचं. त्यामुळे मी फक्त एक को ॲक्टर म्हणून नाही, तर विंगेत असताना सुद्धा एक असतं ना आपले नातेवाईक, आई वडील कोणतरी गॅदरिंगला येतं किंवा कार्यक्रमाला येतं, ते कसं बघतात. तर मी माझी मम्मा काम करते म्हणूनही एक बघत असते, एक ॲक्टर म्हणून पण शिकण्यासाठी सुद्धा, आणि माझी आई काम करते अशा पद्धतीने मी तिच्याकडे रोज बघत असते. आणि मला छान वाटतंय. मला ती रडली होती ट्रेलर झाल्यानंतर, तर मला ते कायम माझ्या स्मरणात राहील की मम्मा रडली होती आणि किती इमोशनल आहे ती या गोष्टीबद्दल. कारण ती इतक्या वर्षांनी रंगभूमीवर येते, तर तिच्यासाठी हे खूप खास नाटक आहे. तर आणि मी आणि मम्मा आय थिंक 2011 साली पुढचं पाऊल आलं होतं. त्यानंतर परत काम करण्याचा चान्सच नाही मिळाला एकत्र. तर पुन्हा आम्ही एकत्र काम करतोय, तर ना एक घरातलं फिलिंग पण आहे. आणि इवन हे म्हणजे इतक्या हँडसम मुलाच्या ऑपोजिट आपण काम करणार, तर आपल्याला पण त्याच्यासाठी रांगच लागते म्हणजे. तर आपण अच्छा, अक्षर करतोय. ओके. तर तेही एक आहे की एक वा, ह्याच्या ऑपोजिट मी आहे आणि मम्मा आहे. आणि सुनील बर्व्यांबद्दल तर कायच बोलायचं, हा सगळंच बोलला आहे. अगेन तो एक बॉक्स माझा टिक झाला आहे की कलाकार म्हणून तर ते कमाल आहेतच, पण माणूस म्हणून ते इतके गोड आहेत, ते इतके छान आहेत की मला असं झालं की भगवान देता तो छप्पर फाडके देता आहे. अशी सगळी एक एक लोक. नवीन आहे शंतनू, वैष्णवीनी केलं आहे थिएटर, तर ही दोघं पण ना, तीही इतकी गोड आहेत. हां, आणि ना त्यांच्याकडून इतकं शिकायला मिळतं खरं तुला सांगते. कारण आत्ताची नाटकं ते करतायत किंवा आत्ताचे ते काय म्हणतात त्याला, एकांकिकांमध्ये काम करतायत, यंग जेनझी लोक त्यांच्याबरोबर काम करतात. त्यांची पद्धत, त्यांचं काहीतरी ते एक नवीन घेऊन येत असतात. तर प्रत्येक एक रंथरूनंतर मी शंतनूलाही विचारते की काय रे, तुला काय वाटतं, काहीतरी सांगत जा. तर तोही मला एक सांगतो. तर मला मजा वाटते. ही कशी कार्यशाळा सुरू असल्यासारखं आम्ही काम करतो आणि मजाही करतो. आम्ही सगळे एकमेकांना सपोर्ट करतोय आणि छान वाटतंय, मजा येते मला. मी जाता जाता या मुलाखतीचा टेकअवे असा घेणार आहे की तुमची एखादी नाटकातली आठवण कुठली, म्हणजे आधीच्या अशी छान कुठलीही असेल, ती इमोशनल असेल, हळवी असेल, वेगळीच काही असेल, ॲडव्हेंचरस असेल, काही आधीच्या नाटकात आधीच्या कुठल्याही नाटकातला एक किस्सा छान आठवा. वेळ घ्या वाटलं माझा एक छान नाही आहे, नाही, कुठलाही असू दे, असं काहीही असू दे. भयानकच आहे तो किस्सा. सफरचंद या नाटकामध्ये मी एक काही 30 सेकंदांसाठी वगैरे एक्झिट घेते आणि मग नाटक आधीच वेगळं. हां, आणि त्यात मी पुरुषाच्या ड्रेसमधून मी आता स्त्री म्हणून येणार आहे, काश्मीरी कपडे घालून, असं ते 30 सेकंड्सचा चेंज होता माझा. तर मी एक्झिट घेतल्या घेतल्या माझ्या पायात एवढी मोठी काच घुसली आणि त्यानंतर अख्खं नाटक मी स्टेजवर आहे. आणि सुदैवाने कशी घुसली म्हणजे? आमच्या प्रयोगाच्या आधी डेफ आणि म्यूट मुलांचा प्रयोग होता आणि त्यांच्या प्रयोगात कंदील फुटलं होतं. तर त्यांना बिचाऱ्यांना ते ऑब्व्हियसली ते दिसणारच नाही, ते गेले त्यांचा प्रयोग करून. पण कोणी तिथे झाडू मारायला आलं नाही की काय झालं मला माहीत नाही, पण ती काच तशीच होती आणि मी एक्झिट जिथे घेते तिथेच ते पडलं होतं. तर ते गेल्या गेल्या माझ्या पायात घुसलं. आता ते घुसलंय, आपल्याला ते काढायचं आहे आणि पट्टी करायची एवढा वेळच नाही आहे, कारण मला कपडे बदलायचे आणि परत यायचे. तर ते मला फक्त माहिती आहे की घुसलंय आणि मी आई ग असं रडत रडत मी चेंज केला सगळा माझा तो अवतार चेंज केला. मी स्टेजवर आले आणि सुदैवाने असं होतं की मी त्या नाटकामध्ये इंजर्ड होते आणि लंगडत चालते.
तर ज्या पायाला इंजुरी झालेली असते नाटकात त्याच पायात ती काच घुसली होती. तर मी अख्ख्या स्टेजवर नाटक संपेपर्यंत लंगडतच होते. जे मी युजली ॲक्ट करते ते मी खरं खरं करत होते आणि स्टेजवर रक्त पसरत होतं. तर लोकांचं असं झालं की त्यांना असं वाटलं की हे परफॉर्म केलं आहे की माझ्या पायातनं रक्त येतं आहे. तर मला खूप त्रास झाला होता तेव्हा. पण ते म्हणतात ना की कधी कधी ॲक्टरला रक्त सांडलंस तू, रक्त सांडलंस. थोडं सहन करावं लागतं, थोडंसं दुःख पचवायला लागतं, मग ती कुठली तरी भूमिका अशी येते आतून. तर सांडून तर ते तसंच त्या दिवशी माझ्यातली जी झेलम खूप आली होती. टफ असते. बापरे, त्यानंतर तुझं काय झालं? हो खूपच. मी मग नंतर नाटक संपल्यावर खूप रडले, कारण तोपर्यंत मी ते सगळं आवरून आतमध्ये असं साठवून ठेवलं होतं की रडायचं नाही आहे. नंतर मी खूप रडले. बापरे, वेगळाच हा एक आठवण आहे. तुझं असं काय ते? माझा एक किस्सा म्हणजे माझा पर्सनली नाही येतो, आपल्या ज्या तालमींमधला किस्सा आहे सुनील सरांचा, परवाचा ट्रेलरच्या दिवशीचा. म्हणजे तो गंमतशीर किस्सा आहे आणि इट्स फन काय झालं होतं ते. ॲक्च्युली आम्ही ट्रेलरची तालीम करत होतो खाली आणि सुनील सरांचा प्रयोग होता लाभले आम्हास भाग्याचा. आणि ते सकाळपासून म्हणजे फुल स्ट्रेसफुल त्यांचं होतं, कारण सकाळी त्यांना नाटकाचा प्रयोग करायचा होता आणि 4 वाजताचा जरची गोष्टचा प्रयोग होता आणि त्यात ट्रेलर लॉन्च होणार होतं. सो ते आले धावपळीतच पटपट. एकतर त्यांना आदल्या रात्रीपासून थोडंसं बरं नव्हतं, त्यात त्यांनी दही भात वगैरे थोडंसं खाल्लं आणि ते आले. ते तालीम आहे म्हटल्यावर ते एकदम एनर्जी घेऊन येतात आणि ते उभे राहिले माझ्यासमोर. आणि एक प्रसंग आहे असा ट्रेलरमध्ये बघितला लोकांनी की ते एका क्षणी मला कानाखाली वाजवतात मुलगा म्हणून, मी चुकलो आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर त्यांचं वाक्य आहे की निघून जा, निघून जा इथून. तर तिथे ते थोडंसं थांबले. त्यांना कदाचित ते आठवत नव्हतं. तर अमोघ आमचा जो एडी आहे जो अजून असेस करतोय, तर त्याने सांगितलं की निघून जा. तर ते बघितलं त्यांनी आणि ते निघून गेले. आणि आम्ही होतो असं सर तुम्हाला निघून जायचं नाही. नंतर ते म्हणाले की गेलं त्यांनी ते. अरे मीच निघून जा म्हणालो आणि मीच का गेलो. असं ते झालं. म्हणजे जवळ इट वॉज फन. आणि हे नाटकातले किस्से फार इंटरेस्टिंग असतात की प्रत्येक प्रयोग काहीतरी वेगळा. हा पण वेगळ्या विचारात असतो कधी कधी. आणि हा इन्स्ट्रक्शन फॉलो करणे. जी काही धमाल झाली त्याच्यानंतर ट्रेलर वगैरे उत्तम झाला आणि त्यामुळे रंगतदार झालं. फारच रंगतदार. आणि आता आमचं नाटक सुरू होत आहे त्यामुळे किस्से अजून तुम्हाला नंतर मिळतील, अजून नाही येत. 9 मे कधी आहे तुम्हीच सांगा तुमच्या फॅन्सला. येत्या 9 मेला आमच्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे यशवंत माटुंगाला आणि संध्याकाळी 4चा प्रयोग आहे. तर प्लीज प्लीज या आणि हाऊसफुल करा शो, कारण तुम्हाला खूप मजा येणार, तुम्ही खूप हसणार आहात. आणि जी पात्रं आता तुम्ही स्टेजवर बघणार आहात ही पात्रं तुम्ही आय एम शुअर यापूर्वी कुठल्याही नाटकात ही पात्रं बघितलेली नाही आहेत. येस, तुझा जर्मन ॲक्सेंट बघणार. नक्की बघा. आमच्या पिढीची गोष्टच वेगळी. थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू.